रामनवमीचा खतरनाक माहोल म्हटलं तर ते राहते आपल्या घाटंजी मध्ये. तर मग नित्या, विकास, तान्या, मी तर आम्ही 4 जण तयारी केली घाटंजी जाण्यासाठी. तर पेट्रोल नाही भेटत, त्याच्या कारणाने गाडीमध्ये दुपारीच पेट्रोल टाकून ठेवलं होतं. तर मग अर्ध्या तासात पोहोचलो घाटंजी मध्ये. तर घाटंजी मध्ये पोहोचल्याबरोबरच आपल्याला काही गर्दी दिसायला लागली होती. तर मग आम्ही निघले, रॅली स्टार्ट होती त्या जागेवर जाण्यासाठी. पण त्या जागेवर पोहोचल्याच्या नंतर तिथं आपल्याला खतरनाक शार्पे पाहायला भेटले. तर मग तिथं जायच्या आधी इकडे होतं खिचडी वाटप. तर मग गेलं तेच खाण्यासाठी, कारण का आपण घरून काय जेवण करून आले नव्हते. तर मग आधी तिथे जाऊन घेतलं खिचडी. तर आपल्या आधीच येणे 3 जण होते खात. तर मग त्यांच्याच पैसे जाऊन मी पण खाऊन घेतलं. तर मग तेवढ्यातच फटाके वगैरे फोडणं चालू झाली होती. तर मग तेच जवळून पाहण्यासाठी आम्ही गेले जवळ. आणि जवळ जाऊन पाहिलं तर कोण वाजवणारे आणि कोण पब्लिक तर काही समजतच नव्हता, कारण का भीडच तेवढी जमा झाली होती. तर मग चालू व्हायला थोडासा टाइमच होता. तर तेवढ्यातच पब्लिकनं पूर्ण रस्ते जाम करून टाकले. पण जिकडे पाहिलं तिकडे खतरनाकच भीड दिसे. तर मग झालाच चालू. तर मग चालू होताच आपल्याला माहित झाला की हाईट असणे किती गरजेचं असते. कारण का विकासची हाईट नसल्या कारण तो कसा वाकू वाकू पाहा लागला. तर चला तुम्ही पण पाहून घ्या. तर तेवढ्यातच दिसले आपले हनुमान दादा. त्यांना पाहून आपल्या रामजीच्या रथच्या मागच आलं. तर तिथं तर खतरनाकच माहोल चालू होता. तर इकडे तर पुरा पब्लिक धिंगाणा चालू होता. तर चला तुम्ही पण पाहून घ्या. तर मग तेवढा पाहण्यात झाला. तर तेवढ्यातच आपल्याला रॅली म्हणले पुरे मूर्त्या पाहायची. तर मग आम्ही निघले तेच पाहण्यासाठी. तर आधी आपल्याला पाहायला भेटली अयोध्यावाली रामजीची मूर्ती. आणि तेवढंच पाहून पुढे गेलं तर तेवढ्यात दिसले आपले भोले बाबा, जे की होते काही देवासोबत. आणि तेच मूर्त्याच्या मागे गेलं तर तेवढ्यात दिसले आपले हनुमान दादा. तर मग तिथून वापस पलटलोच होतो, तेवढ्यात दिसले आपले फॉलोअर. तर एका व्हिडिओ मध्ये पुरा ब्लॉग अपलोड करणं हे पॉसिबल नाही होत होता. तर त्याच्यासाठी आपण याचे 2 पार्ट बनवणार आहे. तर याचा दुसरा पार्ट येणार आहे रातचे 10 वाजता. तर त्याच्यासाठी फॉलो लवकर करून घ्या. तर आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असे डेली ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो पण करून घ्या. धन्यवाद.